नमस्कार मित्रांनो. आयुष्यात सुखाचे दिवस मिळवण्यासाठी माणूस रात्रंदिवस कष्ट करतो. पण सुख नेमकं कशात आहे हे त्याला कळतच नाही. जो गरीब आहे तो पैसा मिळावा म्हणून मेहनत करतो आणि श्रीमंत लोक पैसा वाढल्यावर वाईट मार्गावर लागतात. त्यामध्ये ते विसरतात की आपण काय करतोय. आणि जेव्हा पैशाच्या जोरावर सुख मिळवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा तीच गोष्ट त्यांच्या अंगलट येते. तेव्हा मोठ्या अडचणी उभ्या राहतात. मग ते महिला असो की पुरुष. ही घटना आहे सांगलीमधली. संध्या पाटील ही लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होती. तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. त्यासाठी ती खूप मेहनत पण घेत होती. शिक्षणासाठी तिनं अर्ध आयुष्य खर्च केलं होतं. त्यानंतर नोकरीच्या शोधात असताना घरच्यांनी तिचं लग्न एका मोठ्या श्रीमंत घरामध्ये लावून दिलं. मुलीच्या माहेरी श्रीमंती असल्याने संध्याला कुठलीही कमतरता जाणवू नये याची घरच्यांनी पूर्णपणे काळजी घेतली. संध्या सासरी जाऊन घरातल्या कामांबरोबर पतीला सुद्धा हातभार लावू लागली. सर्व काही सुरळीत सुरू होतं. संध्या आणि पतीचा संसार छान सुरू होता. घरात कसलीही कमतरता नव्हती. त्यामुळे अडचणींच कारणच नव्हतं. संध्या पतीवर जीवापाड प्रेम करू लागली. दोघांचं प्रेम इतकं वाढलं की वर्षभरात घरात पाळणा हलू लागला. त्यामुळे सर्वजण खुश झाले. संध्याला वाटलं आता संसार फुलणार. पण जसा जसा काळ पुढे गेला तसं पतीच प्रेम कमी होऊ लागलं. बाळ जन्मल्यावर संध्या बाळात गुंतू लागली. पतीकडे लक्ष देणं कमी झालं. त्यामुळे दोघांमधलं जे अंतर होतं ते वाढू लागलं. आता बाळ मोठा होऊ लागलं होतं. संध्याची आणि पतीची भेट दिवसा जरी होत नसली तरी रात्री ठरलेल्या वेळी ते भेटत असत. त्या भेटीतून पुन्हा संध्याला दिवस गेले आणि वर्षभरात तिला दुसरं मूलही झालं. आता बाहेरचं काम करायला तिला वेळ मिळत नव्हता. पण संध्याच्या मनात खूप काही स्वप्न होतं. तिला स्वतःच असं काही करायचं होतं. पण लेकरांमुळे तिला हालचाल करताच येत नव्हती. तरी ती घरातलं सांभाळून बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागली. त्यामुळे पती-पत्नीचे संबंध कमी होऊ लागले. लग्नाला आता 3-4 वर्ष झाली होती. सुरुवातीचं जे प्रेम संध्याला मिळत होतं ते आता मिळेना. त्यामुळे संध्याला पतीने दिवस-रात्र सहवास द्यावा असं तिला वाटू लागलं. पण 2 मुलांनंतर संध्यात सौंदर्य कमी झालं होतं. पतीच्या दृष्टीने ती आता आकर्षक वाटत नव्हती. त्यामुळे त्याने तिच्यावर दुर्लक्ष करायला सुरुवात केली. संध्या मनातून खचून गेली होती. घरात सर्व काही होतं. पैसा होता, गाडी होती, पण पती शरीर सुख देत नव्हता. त्यामुळे संध्या अस्वस्थ होऊ लागली. मनात नको ते विचार येऊ लागले. काळ पुढे गेला, संध्या मनातून बेचैन होऊ लागली होती. शेवटी तिला एक मित्र भेटला. त्याचं नाव अतुल. संध्या आणि अतुल पूर्वीपासून ओळखीचे होते. त्यामुळे पुन्हा संपर्क वाढला. संध्या मात्र मर्यादा ओलांडू लागली. घरच्या श्रीमंतीचा तिला माज आला होता. घरात 2 मुले होती. पती होता तरीही ती अतुलला सर्व गोष्टी सांगू लागली. अतुल तिच्या अडचणी समजून घेऊ लागला आणि मदतीसाठी पुढे येऊ लागला. घरातल्या सर्व गोष्टी ती अतुलसोबत शेअर करू लागली. दोघांच प्रेम फुलायला वेळ लागला नाही. संध्याला सौंदर्याचा गर्व असताना अतुल नुकताच तारुण्यात आला होता. त्यामुळे त्याला संध्यात सौंदर्य खूप आणि तो तिच्या प्रेमात पडला. संध्याने त्याला हवे तेवढे पैसे द्यायला सुरुवात केली. अतुलने पण संध्याकडून पैसे उकळायला सुरुवात केली. दोघांच प्रेम फुलत गेलं. आता याला प्रेम म्हणायचं की खालची आग हे तुम्हीच ठरवा. संध्या घरी न सांगता अतुलसोबत फिरू लागली. एक स्त्री हव्यासापोटी किती खाली जाईल हे सांगता येत नाही. पती तिच्या मागण्या पूर्ण करू शकत नव्हता, म्हणून संध्या दुसऱ्या मार्गाने आनंद शोधू लागली. अतुलसोबत तीच प्रेम 3 महिन्यातच फुललं. या काळात संध्याने अतुलला सर्व काही दिलं. संवाद वाढत गेला. 3 महिन्यात संध्याने अतुलला जवळ घेतलं. नर आणि मादी आता संभोगासाठी तयार झाले होते. दोघांनी पुण्यातील ओयो हॉटेलमध्ये रूम बुक करून शरीर सुख मिळवायला सुरुवात केली.
पहिल्याच भेटीत अतुलने संध्याला टायमिंगने खुश केलं. जी गोष्ट पतीकडून मिळायला हवी होती ती संध्याने अतुलकडून मिळवली. तिला घरच वातावरण कंटाळवाण वाटू लागलं, पण अतुलमुळे तिला आनंद मिळू लागला होता. पतीच काम आता अतुल करू लागला. संध्याला आता कसलीच अडचण राहिली नाही. दोघांच्या प्रेमाला आता 1 वर्ष झालं. पण म्हणतात ना, कोंबडं झाकल्यावर आरवायचं थांबत नाही. तिच्या संबंधाची माहिती सासरच्या लोकांना मिळाली. पण ते लोक नुसते पैसेवाले नव्हते, तर विचारांनी पण श्रीमंत होते. त्यांचं समाजात एक स्थान होतं आणि मारहाण करून त्यांना प्रश्न सोडवायचा नव्हता. त्यांनी त्यांच्या मुलाला समजावून सांगितले की तूच जर बायकोला तिचा पुरेसा वेळ दिला आणि तिची काळजी घेतली तर तिला बाहेर या गोष्टी करायची वेळच येणार नाही. यानंतर संध्याच्या पतीला आपली चूक समजली आणि त्याने याकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. हळूहळू तो बदलला आणि तिला पाहिल्यासारखं प्रेम देऊ लागला. रात्रीचा सहवास देऊ लागला. यामुळे संध्याला जुन्या आठवणी येऊ लागल्या. पतीने जे अपेक्षित होतं ते देऊ लागल्याने संध्या अतुलकडे आता दुर्लक्ष करू लागली. संध्याने अतुलला सोडण्याचा विचार केला. एक दिवस दोघांनी यावर चर्चा केली, पण संध्याच्या शरीराची अतुलला चटक लागली होती. संध्या अचानक निघणार म्हणून अतुल आता कासावीस झाला होता. पण अतुलला असं वाटू लागलं की संध्यामुळे त्याच करिअर बर्बाद झालं. त्याने शेवटची भेट म्हणून 6 जून 2025 रोजी तिला पुण्यातील ओयो हॉटेलमध्ये भेटण्यासाठी सांगितले. दोघांनी शेवटचं भेटण्याचं ठरवलं. तिथे अतुल आधीच आला होता. दोघांनी बोलायला सुरुवात केली. संध्याने स्पष्ट सांगितलं, आता भेट शक्य नाही. सर्व घरी कळले आहे आणि मी माझ्या हसत्या खेळत्या संसाराला तुझ्यासाठी सोडू शकत नाही. इथून पुढं मला भेटायचा प्रयत्न करू नको. मी तुझा नंबर ब्लॉक करणार आहे. हे ऐकून अतुलची तळपायाची आग मस्तकात गेली. जिच्यासाठी कालपर्यंत आपण जीव की प्राण होतो, आज ती आपल्याला टिश्यू पेपरसारखं तोंड पुसून फेकून देत आहे. अतुलच्या डोक्यात खुनाचा विचार सुरू झाला होता. त्याला संध्याला संपवायचं होतं. त्यामुळेच अतुलने या भेटीच आमंत्रण दिलं होतं. संध्या समजावून सांगत होती, पण त्यांच्यामध्ये वाद वाढत गेला. रागात अतुलने सोबत आणलेल्या चाकूने वार करायला सुरुवात केली आणि संध्या जमिनीवर वर पडली. अतुलने 17 वार केले. त्यातच तिचा मृत्यू झाला. रात्री अतुल हॉटेलमधून पळून गेला. सकाळी हॉटेलचे कर्मचारी आले. त्यांनी दरवाजा वाजवला, पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला. आत संध्याचा मृतदेह होता. ते दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. रात्रीपासून संध्या बेपत्ता असल्याने घरचे तिचा शोध घेत होते. हॉटेलमध्ये महिलेचा मृत मिळाल्याची माहिती संध्याच्या घरच्यांपर्यंत पोहोचली होती. पोलिसात तक्रार दाखल झाली. पोलीस हॉटेलमध्ये आले. पंचनामा झाला आणि तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांच्या फास्ट कारवाईमुळे अतुलला अटक झाली. चौकशीत त्याने सगळं कबूल केलं. घरातच सुखी असताना तिने बाहेर संबंध ठेवले. त्यामुळे तिला प्राण गमवावा लागला. श्रीमंतीच्या गर्वात संध्या कशी वाया गेली हेच या घटनेतून आपल्याला कळतं. मित्रांनो, तुम्हाला या घटनेबद्दल आणि संध्याबद्दल काय वाटतं? कॉमेंट करून सांगा. धन्यवाद.